तेलगी स्कॅम स्टोरी 30,000 कोटीचा घोटाळा. रेल्वेत फळे विकणारा मग 30,000 कोटीचा घोटाळा कसा झाला? अब्दुल करीम तेलगी कोण होता, ज्याने घोटाळ्यासाठी लोकांना कामावर ठेवले? बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा कसा उघडकीस आला, हे आपण आता जाणून घेऊया. अब्दुल करीम तेलगी कोर्टात का रडले, मग न्यायाधीश का म्हणाले? दरबारात तो रडत रडत हात जोडून म्हणाला, मॅडम, मला अनेक आजार आहेत. मलाही एक आजार आहे, ज्या आजारावर इलाज नाही. मी माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून जगाला सामोरे जाण्याचे ठरवले आहे. थोडी दया दाखवा. त्याला उत्तर देताना न्यायाधीश चित्रा भिदे यांनी सांगितले की तुम्ही पश्चाताप केल्यामुळे तुम्हाला कमी शिक्षा झाली आहे. तुम्ही खटल्याचा निर्णय घेतला असता तर तुम्हाला आणखी कठोर शिक्षा होऊ शकली असती. हीच व्यक्ती न्यायाधीशासमोर बाजू मांडत होती, अब्दुल करीम तेलगी. अब्दुल करीम तेलगी, ज्याने शिक्षा टाळण्यासाठी HIV पॉझिटिव्ह असल्याचेही सांगितले. तेलगीने गुन्ह्याची कबुली दिली असतानाही न्यायाधीशांनी त्याला 30 वर्षाची शिक्षा सुनावली. कारण तेलगी एवढा मोठा गुन्हा केला होता. 10 वर्ष, 18 राज्य, 12 शहरे त्याच्यात गुन्ह्याचे साक्षीदार होते. हा गुन्हा म्हणजे बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा, ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेला सुमारे 30,000 कोटी रुपयांचा मोठा धक्का दिला होता. ती 30,000हून अधिक असल्याचा अंदाज आहे. 2003 साली उघडकीस आलेल्या या घोटाळ्यावरील स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. याआधी स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सिरीज आली आहे. 1992चा घोटाळा हा भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा मनी मार्केट घोटाळा होता, ज्याची रक्कम अंदाजे 5,000 कोटी रुपये होती. हा घोटाळा झाला तेव्हा स्टॅम्प पेपरचा तुटवडा होता. त्या कमतरतेचा फायदा अब्दुल करीम तेलगीने घेतला आणि मग त्याने आपले जाळे अशा प्रकारे पसरवले की त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक पोकळी निर्माण झाली. 3 भावंडांमध्ये दुसरे असलेले अब्दुल करीम यांचा जन्म 1961 मध्ये महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कर्नाटकातील खानपूर या लहान पंचायत शहरामध्ये झाला. तेलगीचे बालपण गरिबीत गेले. तेलगीच्या आईचे नाव शरीफली लाडसाब तेलगी आणि वडील लाडसाब तेलगी हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी होते. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांचे बालपण हिरावून घेतले तेव्हा ते शाळेतच होते. घरची परिस्थिती बिघडू लागली. त्यानंतर तो ट्रेनमध्ये फळे विकू लागला. या कमाईतून तो शाळेची फी भरत असे. बेळगावच्या गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याचे आयुष्य रुळावर आले नाही. मग एकदा एका व्यापाऱ्याची नजर त्या फळ विक्रेत्यावर पडली आणि तो त्याला घेऊन मुंबईला गेला. त्याला जीवन जगायचे नव्हते तर प्रसिद्धी आणि पैसा कमवायचा हे त्याचे जीवनाचे ध्येय होते. त्यामुळे त्याने रोजगाराच्या शोधात सौदी अरेबिया गाठले. तिथे 7 वर्ष घालवलीत. सौदी अरेबियाहून परतल्यावर त्याने नशीब सुधारण्याचे विचार त्याच्या मनात विजेसारखे चमकू लागले. मुंबईत परत आल्यानंतर त्याने ट्रॅव्हल एजंट म्हणून काम केले. अनेक कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर स्वतःच्या हाताने तयार केले, जेणेकरून तो लोकांना सौदी अरेबियाला पाठवू शकला. 1993 मध्ये इमिग्रेशन अथॉरिटीने तेलगीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि त्याच वर्षी तो पकडला. खोटारडेपणासाठी तुरुंगात जावे लागले, पण कदाचित हा तुरुंग त्याच्या नशिबाची दिशा बदलण्यासाठी आला असावा. कोठडीदरम्यान त्याचा एक राम रतन सोनी याच्याशी भेट झाली. तो एक सरकारी मुद्रांक विक्रेता होता, जो कोलकाताचा होता आणि तेथून ते काम हाताळत असे. या दोघांनी तुरुंगात मोठा घोटाळा केला. 1994 मध्ये सोनीमध्ये काम करत असताना अब्दुल करीम तेलगीने त्याच्या कनेक्शनच्या मदतीने परवाना घेतला आणि कायदेशीर मुद्रांक विक्रेता बनले. तेलगी आणि सोनी यांनी मिळून अनेक बनावट स्टॅम्प पेपर तयार केले. बनावटीचा हा धंदा झपाट्याने वाढू लागला. त्यानंतर तेलगीने बनावट शिक्क्यावरून पैसे कमवण्यास सुरुवात केली. सोनी आणि तेलगी 1995 मध्ये वेगळे झाले, पण बनावट शिक्के बनवताना तेलगी पकडला गेला. परवाना रद्द केला, पण तेलगी आता इतका एक्सपर्ट झाला होता की बनावट स्टॅम्पमधून पैसे कमवायचे हे त्याला माहीत होते. 1996 मध्ये तेलगीने शक्तिशाली लोकांना कामावले घेतले आणि मीट रोडवर प्रेस उघडले. मशीन लावून बनावट शिक्के बनवले जाऊ लागले. जो ट्रेनमध्ये फळे विकून आपला उदरनिर्वाह करत होता, त्याचा व्यवसाय 90च्या दशकात करोडोचा झाला. हे बनावट स्टॅम्प पेपर विमा कंपन्यांपासून बँका, परदेशी गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांना विकले जात होते. या मोठ्या घोटाळ्यात अनेक पोलीस अधिकारी आणि सरकारी कर्मचारीही सहभागी असल्याने मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
त्यात अनेक बड्या नेत्यांचीही नावे समोर आली आहे. 2001मध्ये अब्दुल करीम तेलगीला अजमेरमध्ये पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. 2000मध्ये बेंगळुरूमध्ये बनावट मुद्रांक विकताना पकडलेल्या 2 लोकांना अटक करण्यात आली. या 2 व्यक्तींमुळे हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला. हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आले आणि यानंतरही तेलगी अब्दुलनं कोसळू लागले. बनावट स्टॅम्प पेपर बाजारात आणि कंपनीत विकण्यासाठी त्याने MBA पदवीचा काम दिलेल्या तपासात उघड झाले आहे. हे लोक विविध बँकिंग कंपन्या, वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना भरघोस कमिशन आमिष दाखवायचे. त्यानंतर कोट्यवधी रुपयांचे स्टॅम्प पेपर या कंपन्यांना पुरवले जायचे. अनेक राज्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर तेलगी घोटाळ्यात अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि राजकारणी सहभागी असल्याचेही समोर आले. मात्र त्यांची नावे कधीच सार्वजनिक करण्यात आली नाहीत. जेव्हा एका तासात बार गर्लवर 93 लाख रुपये खर्च झाले तेव्हा काय झाले? तेलगीच्या छंदाबद्दल सांगायचे तर मुंबईच्या ग्रेट रोडवर एक टोपाज बार होता. त्या बारमध्ये हिरे व्यापारी, स्टॉक ब्रोकर्स, राजकारणी आणि क्रिकेटपटू यांचे वारंवार ये-जा असायचे. 2002मध्ये तेलगीच्या अटकेच्या 2 महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी वाढू लागली. त्या दिवशी जेव्हा तेलगी झोपाज बारमध्ये आला तेव्हा त्याने मुंबईत उष्णता वाढली. कारण त्याला एकदा एक डान्सर आवडला होता. त्यावेळी बालाचे नाव तरन्नुम खान असल्याचे सांगितले जाते. तेलगी तिच्या सौंदर्याचे थक्क झाला होता आणि प्रेमात पडतो. जेव्हा ती बारमध्ये नाचू लागली तेव्हा तेलगीने तिला जवळ आणण्यासाठी नोट्स उडवण्यास सुरुवात केली. बारमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांनीही त्यावर नोटा फेकल्या. तेलगीला वाटले की त्याने इतर कोणाच्याही जवळ जाऊ नये म्हणून त्याने नोटांचा वर्षाव केला. त्या रात्री तेलगीने एका तासात बार गर्लवर 93 लाख रुपये खर्च केल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये उघडकीस आले. त्याला आपले आयुष्य असे चैनीत घालवायची आवड होती. अटकेनंतरही त्याचा खानदानीपणा कमी झाला नाही. 9 जानेवारी 2003 रोजी विशेष तपास अधिकाऱ्यांना पथकाने तेलगीच्या कुलाबा फ्लॅटला भेट दिली तेव्हा ते चक्रावून गेले. त्यावेळी मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात असलेले तेलगी फ्लॅटमधील बसून पोटभर जेवण करत होता. जवळच 3 पोलीस एस्कॉर्ट झोपले होते आणि त्यावर लक्ष ठेवणारे 2 पोलीस निरीक्षक गैरहजर होते. यानंतर त्यांनी ऑगस्टमध्ये पुन्हा वृत्तपत्रामध्ये हेडलाईन्स बनवले. जेव्हा माजी DIG कारागृह डी. रूपा म्हणाली की परमपाना अग्रतारा सेंट्रल जेलचे अधिकारी तेलगीला विशेष प्राधान्य देत होते आणि पाहुणे म्हणून त्यांचे स्वागत करत होते. त्यावेळी असे कैद्यांना तेलगीसोबत ठेवण्यात आल्याची बातमीही आली होती, जे त्याच्या शरीराची मालिश करतात. 2006मध्ये त्याला 30 वर्षाची सश्रम कारवाई आणि 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. याशिवाय या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अब्दुल करीम तेलगीच्या सर्व साथीदारांना प्रत्येकी 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेलगीला काय शिक्षा झाली? 2007मध्ये बनावट मुद्रांक घोटाळ्यात तेलगीला दोषी ठरवण्यात आले होते. 30 वर्ष कारावास आणि 202 कोटी रुपये दंड. या प्रकरणी न्यायालयाने अन्य 43 आरोपींनाही शिक्षा सुनावली आहे. यापैकी बहुतेक लोक होते ज्यांना तेलगीने बनावट स्टॅम्प विकण्यासाठी नियुक्त केले होते. तेलगी आता तुरुंगात होता, पण तुरुंगातही त्याने आपला व्यवसाय सुरू केला. काही पोलीस अधिकाऱ्यांनी तेलगीला मोबाईल फोन उपलब्ध करून दिले, मीडिया रिपोर्टमधून समोर आले होते, ज्याचा वापर तो आपला व्यवसाय चालवण्यासाठी करत होता. तुरुंग अधिकाऱ्यांना कळले की तो नंबर पाळत ठेवता गेला तोपर्यंत तेलगी त्याचे सिम बदलत होते. तेलगीला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि एड्ससारख्या गंभीर आजारांनी ग्रासले होते. 2017मध्ये अब्दुल करीम तेलगी याने अनेक अवयव निकामी झाले. त्यांना बंगळुरूच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अब्दुल करीम तेलगी कोण होता? तर अब्दुल करीम तेलगी हा भारतात बनावट स्टॅम्प बनवून 30,000 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा मास्टर माइंड होता. तेलगीचा जन्म कधी आणि कुठे झाला? अब्दुल करीम तेलगी याचा जन्म 1961मध्ये महाराष्ट्रातील खानपूर गावात झाला. बनावट मुद्रांक घोटाळ्यात तेलगीला किती शिक्षा झाली? तेलगीला 30 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा झाली. तेलगीचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला? तेलगीचा मृत्यू 2017मध्ये अनेक अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. तेलगीलाही एड्स झाला होता.